आहोत चेन्नई येथे. चेन्नईच्या ह्या आपण मरीना चेन्नईच्या बीचवरती क्रिकेट स्टेडियम पासून जातोय. जवळपास खूप सारा 1 असा ते 1.5 किलोमीटर हा समुद्र किनारा आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो. इथून थोडं चालत गेल्यानंतर आपल्याला खरा समुद्र किनारा बघायला भेटतो. या समुद्र किनाऱ्यांना मरीना बीच असं म्हणतात. समुद्राच्या काठी येऊन मस्त असं शांत बसावं वाटतं आणि फक्त लक्ष जो लाटांचा आवाज आहे तो फक्त आपल्या कानावर पडला पाहिजे आणि फक्त बघत बसायचं असं शांत. खरंच खूप प्रसन्न वाटतंय. नंतर मग असे फोटो सेशनही काढले. जसे कपल आहे तसं बसलोय. बरेच जण मला सोडून कोणीही सिंगल नसताना आपल्या बायकांना घरी ठेवून हे आले तिकडं आणि फुल एन्जॉय करतायत. आमच्या वहिनींना सांगतोय की वहिनी जरा लक्ष ठेवा यांच्याकडे. खूप मस्ती केली यांनी. आशिष सर तर जरा जास्तच खुश होते का माहिती. माझ्या बाबतीत तर मी तर खुश असणारच, कारण मी सिंगल होतो ना. हा भोवतालचा परिसर बघा किती छान वाटतंय. आभाळ आहे असं, वाव, पूर्ण वाळू. चला पुन्हा आपण पुढे जाऊया मित्रांनो. चेन्नईच्या स्टेडियमच्या अपोजिट साईडलाच आपल्याला एक किनारा बघायला भेटतो. इथं खूपच छान असा निसर्गाचा नजारा मित्रांनो, खूपच छान वाटतं. हाय मित्रांनो, चला चला फिरू या. अथांग सागर. मित्रांनो, तुम्ही हा लाटांचा आवाज ऐकत आहात कसं वाटतं. खरंच निसर्गाचं म्युझिक हे वेगळंच असतं. हा आता समुद्र आता आपल्या कळत असल्यासारखा वागायला लागला. ही एक आपली पोच हे सारखी सुरू. पुढं पार्क असते. तर मित्रांनो, खूप लहान झाल्यासारखं वाटते. समुद्राच्या किनारी आलो पण आपल्याकडं लहान पण जात नाही. तसं तर मी बेसूर आहे, पण तरी मित्रांनो समुद्राच्या किनारी येऊन असं गाणं म्हणावंसं वाटतंय. सागर किनारे दिल ये पुकारे. सर इकडे बघ. हाय. कदम सर. खूप सारे पर्यटक जरी आलेले असले तरी इथं खूप म्हणजे खूप छान वाटते आणि जास्त गर्दीही वाटत नाही आहे. जेणेकरून आपण लवकरच इथं आलेलो आहोत तर मोकळेपणाने एकदम खेळता येते आपल्याला इथं समुद्राच्या पाण्यात. आमचे कदम सर, गजानन सर, आशिष सर एकदम लहान झाल्यासारखं करतायत. खरंच हे लहानपण असायलाच पाहिजे माणसामध्ये थोडंफार. मित्रांनो, खरं तर इकडं आलो आहे आणि बरंच काही बोलायचं आहे तुमच्याशी. खरं तर हा ब्लॉग केवळ तुमच्यासाठी रेकॉर्ड करतो आहे आणि ह्या अशाही परिस्थितीत मी तुम्हाला दाखवतो आहे की हा समुद्रकिनारा कसा आहे बघा. तिघंजणं फिरतो आहे आणि हा खूप मोठा असा समुद्रकिनारा आहे. नजरेत मावत नाही आहे माझ्या तर. खरंच हे बघा, एवढं भारी वाटतं आहे ना, खूपच छान. तुम्ही यायलाच पाहिजे मित्रांनो. बघा हे पाणी खूपच छान. वाव, हो हो, कसं वाटतंय मित्रांनो. बघा असं सर, वाव, बघा पाणी हे लाटा येऊन ज्या धडकतायत ते आपल्याला खरंच की एक नंबर. बघा पूर्ण हा समुद्र केवढा मोठा विस्तीर्ण असा निसर्ग आहे. खरंच खतरनाक. आणि हे आपल्याला कोपऱ्यामध्ये एक जहाज पण दिसेल बघा मित्रांनो. खरंच भारी वाटतंय, खतरनाक. एकदा या. नमस्कार मित्रांनो, आपण आलोय चेन्नईच्या समुद्रकिनारी आणि घेऊन आलोय मित्रांची फलटण सोबत. मित्रांनो, हा एवढा प्रशस्त असा आणि मोठा काय आहे समुद्रकिनारा.
बघतोय आपण निसर्गाने एवढी भरभरून उधळण केली आहे इथं की हे पाणी हे एकदा आयुष्यामध्ये यायला पाहिजे माणसांना. खूपच छान एन्जॉय करण्यासाठी. मित्रांनो हे बघा पाणी बघा खूपच छान पाणी. आणि जेव्हा पायाखालची वाळू सरकते ना पाणी गेल्यानंतर खरंच वाव. खरंच स्लो सागर हाय. मित्रांनो हा निसर्ग आणि हे अथांग सागर, खरंच ह्या लाटा आणि ह्या लाटांमधून चालताना जी वाळू आपल्या पायाखालून सरकते ती खरंच खूप छान. समुद्रकिनारी फिरल्यानंतर तिथेच किनाऱ्यावर एक चाय टपरी होती. मस्त चहा पिला. पाण्यात भिजून आल्यानंतर आमचे हे कदम सर चहा पित आहेत. अशा पद्धतीनं आपण थोडे फोटो काढावे म्हणलं. फोटो सेशन खरं तर पाय निघत नव्हता, तरीही आम्ही निघण्या कारण आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो. दुसऱ्या मेमोरियल आहे तिथे मी आता तुम्हाला दाखवणार आहे. पाऊस पडतोय. तामिळनाडू राज्याच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचं समाधीस्थळ आहे, आपल्याला बघायला भेटेल. त्याचबरोबर करुणानिधी यांचंही समाधीस्थळ आहे, ते आपण बघतोय मित्रांनो. चेन्नईचं वातावरण जरा लहरी असल्यामुळे थोडा रिमझिम असा पाऊसही पडतोय. तरीही समाधीस्थळावर भरपूर लोक येत होते, दर्शन घेत होते आणि यांना विजिट करत होते. हा पूर्ण व्ह्यू आहे जो मेमोरियल आहे आपलं, ते बघायला भेटतं बघा. अशा प्रकारे समाधीस्थळ असल्यामुळे बरंच तामिळनाडूचा खूप राजकीय क्षेत्र गाजवलेले हे महान हस्ती करुणानिधी आणि जयललिता यांचं समाधीस्थळ असल्यामुळे साहजिकच इथं खूप लोक येतात आणि यांना श्रद्धांजली वाहतात. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे इथं अम्मा म्युझियम येतं आहे, जे की जयललिता यांचे स्मृतीस्थळ आहे. यामध्ये बघा त्यांचा जन्म हा 24 फेब्रुवारी 1948 रोजी मिकोटे टाऊन येथे मैसूरच्या जिल्ह्यामध्ये बेदापल्ली जयवर्धनम तामिळनाडू ब्राह्मण फॅमिलीमध्ये झाला होता. तर त्यांचे वडील आहेत. फॅमिली फोटो आहे. अतिशय उत्कृष्ट असं ज्या पद्धतीनं आहे त्यांचं लाईफस्पॅन आहे तो पाहतो आहे आपण. खरं तर एक उत्कृष्ट अभिनेत्री की ज्यांनी तामिळ प्लस हिंदी चित्रपटसृष्टीला महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. यामध्ये त्यांनी खरं तर जे एक पॉलिटिशियन ज्या होत्या त्या पद्धतीने त्यांचं करिअर चालू केलं होतं. करिअर ॲज अ पॉलिटिशियन स्टार्टेड अराउंड 1982 व्हेन सी जॉइन इन द AIADMK फाउंडेड बाय द M. Ramachandran. She was appointed as a party propaganda secretary and she campaigned for the AIADMK in the तिरुचुल इलेक्शन. अतिशय म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला त्यांचं योगदान आहे तामिळनाडू राज्यासाठी. यामध्ये बघा
2007-2011च्या वेळेस त्यांनी काय केलं होतं, द अपोजिशन रिलीज द वासरॉन इन ॲज अ चीफ मिनिस्टर. विशेष म्हणजे आपले 11वे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासोबतचा एक इव्हेंट आहे की जेव्हा त्या भेटल्या होत्या. पंतप्रधान एक जागतिक दर्जाचं नेतृत्व होतं त्यांचं. माननीय मोदीजी असतील किंवा राष्ट्रपती असतील आपले, किंवा जर हिलरी क्लिंटन असतील, तर ह्या प्रकारे असं बरंच काही आपल्याला बघायला भेटतं. अतिशय छान आहे बघा. यामध्ये त्यांचा प्रत्येक एक लाईफ स्पॅन जो आहे तर वेगवेगळ्या प्रकारे यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय छान बघा. जर बघायचं झालं तर बघा, सुरुवातीचा नाटकाच्या काळातला फोटो आहे बहुतेक त्यांचा. आणि हां आम्ही आता दुसरीकडे जातो आहे, जे की नॉलेज पार्क आहे. ह्याच याला भेट देत असताना मराठीत बराच वेळ आपण मेमोरियल पाहिल्यानंतर मित्रांनो आता आपण पुन्हा एक दुसरीकडे जाण्यासाठी तर काही म्युझियम आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. फेमस असे म्युझियम आहे ते बघण्यासाठी पाऊस येतोय. ते पाऊस आणि या पावसामध्ये सगळे आम्ही जवळपास भिजलो मित्रांनो सगळं. आणि तरीही मी शूट करतो तेव्हा तुमच्यासाठी मित्रांनो. चला तर थोडंफार काही खाऊन घेऊया आपण. मैंगो है ना, एक 30 है 30 और मैंगो का वो 20 वो उसको क्या ये दे दो और वो दे दो ये शेंगदाणा. बघा मित्रांनो, आपण एक स्नॅक्स खाल्ल्यासारखं थोडं खातोय. यामध्ये बघा थोडासा मसाला आणि शेंगदाणे, हा असा पाऊस आणि खाणं, हे रोड एकदम शकास. व्हेरी टेस्टी. Peanuts are imported from the Gujarat. Adani peanuts. अच्छा. Selling inside of the Tamil Nadu. चेन्नईच्या रस्त्याने आम्ही एका याच्यामध्ये बसलो आहे आणि मित्र जे आम्हाला रिक्षानं फिरवत आहेत छोटासा जिल्हा. आमचं जे रिक्षा ड्रायव्हर आहेत ते खरं तर पूर्ण इंग्लिशमध्ये बोलत आहेत. आणि आपण बघतो की या ठिकाणी म्हणजे जे क्वालिटी ऑफ एज्युकेशन असतं ते खरंच किती महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही एका प्रोफेशनमध्ये आहात आणि तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये जे काही भाषा बॅरियर म्हणून असतं तर ते भाषा बॅरियर आहे ना ते दूर करण्यासाठी खरं तर इथं चांगल्या पद्धतीने ते काय म्हणता येईल हाताळू शकतात. आणि खरंच खूप छान वाटलं. आमचे जे रिक्षा चालक आहेत तर ते आता आपण पाहिले की ते म्हणतात की त्यांना कल्चरल जे काही असेल तर त्यामध्ये बरंच म्हणजे स्क्रिप्ट रायटर वगैरे आहेत ते आणि बरं बोलत आहेत. आपले जे रिक्षा चालक आहेत तर मनीष मगेश हे त्यांचं नाव आहे. आणि त्यांच्या नावाचा अर्थ जो आहे तो स्वर्गातला म्हणजे काय म्हणता येईल घोडा असं काहीतरी आहे. तंग अशा चेन्नईच्या तंग गलीमधून जाताना आपण पाहतोय की ओके
ते म्हणतायत की जर आपलं काही पाहणं झालं आणि पाहणं झाल्यानंतर तुम्ही काय करा की माझा नंबर देतो आणि तो नंबर म्हणजे तुम्ही मला कॉल करू शकता. I'm mostly from the South Indian people. South Indian people.